हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज बघा निघाले मी बाहेर आणि कामं वगैरे सगळे उरकली आणि जवळपास आता 2-2:30 वाजलेले आहेत आणि मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. चला तर मग म्हटलं छपरी माणसं आले तर बघा, तर बघून घेईन ना त्यांना मी. तर ऋतुजाला यायला लागले बघा टेन्शन की कसे कसे लोक भेटतात ना. तर ऋतुजा म्हणताय मम्मी सांभाळून जा, असं जा. काय करणार, टेन्शन तर आहेच म्हणा मुलांना. आणि नाही का आज म्हणजे कसं आहे, फोटो काढायला चालली. आता तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे कॅमेरा आहे तर फोटो कशाला काढायला चाललेली आहे. तर फोटो मला पासपोर्ट साईजचा हवा आणि माझ्याकडे कसं आहे प्रिंट करण्यासाठी लॅब नाही आहे ना. लॅबमध्ये जावं लागतं प्रिंट करायला आणि 2-4 फोटोसाठी म्हणजे असं नाही जाऊन जमत पासपोर्ट साईजची फोटो. म्हणून मला एखाद्या स्टुडिओमध्ये जाऊनच फोटो काढावे लागणार आहे. म्हणून बघा आज मी केली तयारी. कशी दिसत आहे बघा मी. त्याच्यामुळे तुझ्या म्हणते थोडंसं दुपट्टा वगैरे बांधून जातेच मी, दुपट्टा वगैरे गॉगल लावून. कारण डोळ्यामध्ये ना इतकी धूळ जाते, इतकी धूळ आहे इथे. आता आम्ही जिथे राहतो तिथे पण खूप धूळ येते आणि रस्त्याने पण खूप धूळ. तर माझे डोळे का इतके ड्राय झालेले आहे. मला दूरचा चष्मा तर ऑलरेडी लागलेला होता आणि आता मला जवळचा पण चष्मा लागलेला आहे. म्हणजे आहेच, मला थोडं जायचं आहे हॉस्पिटल, पण मी गेली नाही आतापर्यंत. तुम्हाला माहीतच आहे प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे मी जात नाही आहे. तिघींना घेऊन जायचं आहे. डोळ्यांची प्रॉब्लेम आम्हा तिघींना पण आहे. तर आता निघत आहे बघा मी. आणि चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. हां, तिथे ओरिजिनलमध्ये आता मी काय केलं, ऑफर ठेवलेला आहे. ठीक आहे, ऑफर चालेल ना तुम्हाला? ऑफर चालेल ना. हां, बस ठीक आहे. म्हणजे रिअल फोटो. तर इथे बघा आता आली मी फोटो काढण्यासाठी आणि ह्यांना मी म्हटलं होतं की मला आधार कार्डासाठी हा फोटो हवा आहे. मला अजिबात एडिटिंग नको आहे. तरी ह्यांना काही काम जमेना झालं आहे. आणि आता आली आहे बघा मी मते सरांच्या ऑफिसमध्ये. आणि इथे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि जो ॲड्रेस आहे ना, तो ॲड्रेस आम्हाला बरोबर मिळत नसल्यामुळे मला इतका त्रास होत आहे, तुम्हाला काय सांगू. आणि आता बघा डे 2 आहे. देवाच्या पाया पडते मी. इथे जो काही मला प्रॉब्लेम आलेला आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे, तो सॉल्व करण्यासाठी मी प्रार्थना करत आहे. यादव म्हटलं कोण आहे? हां, कोण आहे? मुलगा मागे लागल्यासारखं करत होता. तर नंतर माहीत पडलं हा कोणीतरी आम्हाला ओळखतो, आधीच्या एरियामधला होता. बँक पासबुक आहे आणि काल मी ATM मधनं पैसे काढायला गेले. असं 2दा मी ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला. सर्व्हर इश्यू दाखवत होता, पैसे मिळाले नाही. आणि दाखव माझ्या अकाउंटमधनं पैसे कटलेले. तो इसीलिए तुम लोग बैंक में आए ना, कुछ इशू नहीं होना चाहिए. फोन नंबर रहते हैं. हमने फोन किया था लेकिन उठा ही नहीं है. हम पाहतो. देखा तुझं भरलं का नाही पोट? तर एका पाकिटात काय भरणार आहे पोट आपलं? असं आहे. बघू आता उद्या काय होते. काय सगळं टेन्शनच आहे. देते की नाही बँकवाले माहीत नाही. कसे देणार आहे तुला पैसे वापस? माहिती नाही. ते म्हणतात की ॲप्लिकेशन वगैरे. ॲप्लिकेशन देऊ मम्मी, येतील आपल्याला. आपल्याकडे प्रूफ पण आहे ना. मोठ्या मुश्किलने लेन्स विकली होती, तो घेतही नव्हता त्या दिवशी. नाही तर येतील. आपण करू ना ॲप्लिकेशन, देऊ. काय करू? तू रडू नको मम्मा. आज तर बिल खाली, उद्या काय करणार? ते म्हणते 5 days लागतात. माहीत नाही तर कुणाकुणाशी तर मिळाले पण नाही आहे. होते तेवढे बी घालवले. सगळं आपल्यासोबतच काम होते उलट सगळं. जे काही करायला जाते तर सगळं उलट. एक दिवस सुना नाही जात बघा की आम्हाला आमच्या मागे काही प्रॉब्लेम नाही आहे. रोजची काही ना काही प्रॉब्लेम आहे. मोठ्या मुश्किलनं तेवढे पैसे मी सांभाळून ठेवले होते
ताकी मी सिलेंडर आणेल हे करेल, पण माझं काहीच नाही झालं. फक्त आटा आणला आणि फक्त ते फुलगोबीचे पान आणले बघा. त्याच्यानंतर मी काहीच नाही आणू शकले आणि त्या आणूनही काही उपयोग नाही झाला. सिलेंडरही गेला आता माझं. सगळंच काय करणार आहे, कसे मला बँकवाले पैसे देणार आहे आता, कुणाला म्हणू. बँकवाले म्हणतात की आम्ही काही त्याच्यासाठी जबाबदार नाही आहे, तुम्ही त्या नंबरवरती, म्हणजे फक्त त्यांनी मला नंबर दिला आणि त्याच्यावरती कॉल करा म्हणे, बस मिस कॉल द्या म्हणे. काय करणार आहे, कसं करणार आहे, काहीच माहीत नाही मला. आता काय पोलीस कंप्लेंटही मी नाही करू शकत. पोलीस काय करणार आहे याच्यामध्ये. नाही झालं तर मी करीनच पोलीस कंप्लेंट. कसं केलं पाहिजे ना, मला काहीच कळलं झालं, काही मार्ग नाही आता. म्हटलं काही ऑर्डर येतील, ऑर्डरची वाट बघत होती मी. तो मुलगा म्हणे मला मी कॉल करेल ताई म्हणे. आता काय करू, आता मला काही समजेना. सिलेंडर संपत आलेला होता तर म्हटलं पैसे काढावे आणि बाजारातनं थोडंसं भाजीपाला पण घ्यावा. इतकं महाग होतं आणि फोनपे आम्हाला सर्व्हर डाऊन दाखवत होता. तर म्हटलं चला जाते, म्हटलं ATMमधून काढते म्हटलं पैसे. ATMमधून पैसे काढते म्हटलं तर सर्व्हर डाऊन दाखवत होता. 2 ठिकाणी मी ट्राय केले आणि मोजकेच किती उरले होते, माझ्याकडे 1200 रुपये उरले होते बघा. आणि ते गेली होती मी काढायला अकाउंटमधून. तर नंतर सिलेंडर घेते, थोडं भाजीचं घेईन. तर आम्ही घरी येऊन गेलो, पैसे नाही निघाले तर भाजीपाला पण नाही घेतला मी. आणि घरी आल्यानंतर जेव्हा 6-6:30 वाजले होते मला घरी यायला, आणि 7-7:30ला आम्हाला मेसेज आला आहे की तुमचे पैसे कटले आहे. तर म्हटलं पैसे, हां काय झालं होतं, पेमेंट डेबिट झाली म्हणून आम्हाला साधा मेसेज आला. तर एकदम आम्ही शॉक. आता उरले तेवढेच होते. लेन्समधून जेवढे पैसे आले होते त्यातले मी थोडे मेडिसिनमध्ये घातले आणि म्हणलं ते पैसे हळूहळू हे करत होती. आता सिलेंडर अचानकच संपला, म्हणजे वाटतच होतं मला. आणि फोनपेने कसं कधी ते लोक जे आहेत म्हणजे सिलेंडरवाले, त्यांना फोनपेने पैसे नाही घेत, ते कॅश पाहिजे त्यांना. तर म्हटलं काढून घेतो, सिलेंडर संपतच आलेला आहे. आता परत सॅटर्डे संडे येईल तर आम्हाला सिलेंडर नाही मिळेल. नंबरचा पण इश्यू आहे आणि अपडेट पण नाही केलेलं आहे KYC. काय करू, इतकं टेन्शन माझ्या मागे बघा. आता कसं मला बँकवाले पैसे देणार आहे, काय देणार आहे, मला काहीच माहीत नाही बघा. मी गेली बँकेमध्ये, तुम्ही बघितलंच असेल, पण काहीच उपयोग नाही होत आहे. 5 दिवसांनी म्हणत आहे. इतकं मला टेन्शन आलं आहे, मुलं टेन्शनमध्ये आहे. आता शेवटी बघा ती काही बनवूच नाही शकली मी. सिलेंडर गेला तर नुसती ती भेल आहे ना तेवढीच बनवली आहे बघा. डोकंच काम नाही करत आहे बघा आता.